माणसाच्या पांघराण्यात घुसणारा हा साप आहे। बापरे। नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आलो आहे इरतकरनगर। हे धरा, लवकर धरा, मण्यार आहे। म्हणजे संजय नागरे सर आजच यांच्या घराचा वास्तुशांती झालाय आणि यांच्या घरासमोर निघालाय चक्क कॉमन क्रेट मण्यार साप, अतिशय विषारी असलेला। काका ती पिशवी घ्या बरं, चला थोडी तिकडे मोकळे पिशवी घ्या इकडे या लाईटर फुल साईजचा कोणता आहे फुल्ली अगल मण्यार साप। मण्यार आहे हो मण्यार आहे नाही अतिशय बापरे, पूर्ण काळ्या रंगामध्ये आणि अंगावर पांढऱ्या रेषा ही ह्या सापाची ओळख। फक्त रात्रीच्या वेळेस ऍक्टिव्ह होणारा आणि माणसाच्या पांघराण्यात घुसणारा हा साप आहे। बापरे। जी ह्युमन बॉडी टेम्परेचर जे आहे 37-38 डिग्री हे त्याचं एकदम फेवरेट असतं। तर स्वतःच्या शरीराची गरमी वाढवण्यासाठी हा माणसाच्या पांघराण्यात घुसतो होता। पुठ्ठा आहे बघा, पिशवीमध्ये पुठ्ठा आहे, पुठ्ठा दे मनियार लय भारी आहे बाबा, यो लय भारी सरप ही शरी कपड्यात घुसणार आहे पाहायला आपण मित्रांनो सक्सेसफुली लवकर त्याला एका नैसर्गिक दिवसामध्ये जंगलात सोडून द्यायचं। हे आहेत संजय नागरे सर आणि मागे जे घर दिसतंय हे त्यांचं घर आहे। आजच घराचा वास्तुशांती झालाय आणि साप निघालाय। हो सर, म्हणजे ही असं त्याला निगेटिव्हली घेण्यासारखी गोष्ट नाही, खूप चांगली गोष्ट आहे असं समजा। हो सर, ते आता आम्ही समोर इथं बाहेर उभे होतो, तो एकदम एक गेट म्हणजे गेट मध्ये निघला। बरं बरं, तिथून इकडे आला अलीकडे अलीकडे येत होता, लगेच ताबडतोब कॉल केला। नाही आता हे तुम्हाला माहिती आहे, तुमच्या घरी याच्या आधी पकडलेले साप, हा त्याच्यामुळे काळजी घेणं महत्वाचं आहे। हा विषारी सापच आहे। ह्याच्या आधी एकदा नाही चाट्यांच्या इथं पकडला होता। चला, आपल्या इथे एक छोटा निघला होता, एक पिल्लू बारीक। हो बारीक, पार्किंग मध्ये। हा पण पार्किंग मध्येच आता चालला होता। हो नाही, आता हे आता घुसतातच असे साप मध्ये, तर काळजी घेणं थोडं जरुरी आहे। घराला फटी राहणार नाही एवढं एक महत्वाचं ठेवा, कारण रात्रीच्या वेळेस हे साप घरात घुसतो। ठीक आहे, धन्यवाद। हाय मित्रांनो, मण्यार जो रात्री आपण संजय नागरे यांच्या घरून रेस्क्यू केला होता। नीट बघून घ्या या सापाला, काळ्या रंगाचा आणि अंगावर पांढऱ्या दुहेरी रेषा ही ह्या सापाची ओळख। अतिशय विषारी असलेला हा साप, न्यूरोटॉक्सिक प्रकारचं वेनम असतं आणि जगातले सर्वात लहान विषदंत असलेला साप, त्यामुळे चावलेलाही कळत नाही। आणि ह्या सापाचा जो बाईट आहे तो नॉर्मली रात्रीच्या वेळेला माणूस झोपेत असताना होतो, कारण आधी सांगितल्याप्रमाणे हा असा एकमेव साप आहे जो माणसाच्या पांघराण्यात घुसतो। जे माणसाचं बॉडी टेम्परेचर आहे ते त्याचं अतिशय आवडतं आहे, त्यामुळे माणसाच्या पांघराण्यात घुसतो आणि धक्का लागला की चावतो। पण माणूस झोपेत असल्यामुळे ह्या सापाचा चावा झालेला कळत नाही। अगदी मुंगी किंवा डास चावल्यासारखा हा साप अलगदपणे चावतो। आणि ह्या साप चावल्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह सिम्पटम्स आहेत, म्हणजे चावलेल्या जागेवर एक तर दाताचे निशाण दिसत नाहीत आणि कुठल्याही प्रकारची सूज येत नाही, काही दुखत नाही आणि अचानक 3-4 तासानंतर सगळे जे त्रास आहेत ते चालू होतात आणि डॉक्टरकडे गेल्यावर हा सापाचा बाईट आहे हे सुद्धा लक्षात येत नाही। त्यामुळे बऱ्याच वेळेला माणसाचा जीव जातो। अतिशय विषारी असलेला, इंग्लिश नाव कॉमन क्रेट, मराठी नाव मण्यार, हिंदीमध्ये करेत म्हणतात। त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आपण आलेलो आहोत। पोटाकडचा भाग जो आहे तो पूर्णपणे पांढरा असतो। आम्ही याला हे समजतो
कवड्या. कवड्या. साईज बरीच मोठी आहे या मण्याची आणि जो कलरही आहे तो थोडासा चॉकलेटी कवड्या सापासारखा दिसतोय. दिलं मित्रांनो सोडून ह्याही सापाला याच्या नैसर्गिक अधिवासात. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.